या ठिकाणी मोठ्या ताकदीने उभे राहिलेले आहेत आणि अजितदादांची ताकद ही बारामतीमध्ये मोठी ताकद आहे। शरद पवार साहेबांबद्दल आम्हाला आदर आहे, परंतु या ठिकाणी सुप्रिया सुळे आणि अनेक संधी मिळालेली आहे। त्यामुळं एकदा तरी सुनेला संधी मिळणं त्यांना आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं की बारामतीचा जो किल्ला आहे तो किल्ला आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्रामध्ये 40-45 पेक्षा जास्त जागा आम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे। कारण नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेने पुढे जातो आहे आणि नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी म्हणजे देशाचा विकास रोखण्यासाठी आणि देशाला पुढे घेऊन न जाण्याची भूमिका ठेवणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या बाजूने उभे राहिलेले सगळे पक्ष आहेत। त्या पक्षांना माझं आव्हान आहे की देश विकासाच्या दिशेने पुढे जात असताना आपण मोदींना हरवण्यासाठी एकत्र येणं बरोबर नाही आहे। लोकशाहीमध्ये तुम्हाला अधिकार आहे, परंतु मोदीला हरवणं हे एरिया गबाळ्याचं काम अजिबात नाही। नरेंद्र मोदी ताकदवार असणारे नेते आहेत, आमची नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स NDA ताकदवार आहे आणि त्यामुळं 400 पेक्षा जास्त जागा मला मिळणं हे अत्यंत आवश्यक असल्याची आमची भूमिका आहे आणि त्या दिशेने आम्ही केलेला आहे आणि भारतीय जनता पार्टी साहेब तुम्ही गेले 10 वर्ष सुप्रिया सुळे तुमच्यासोबत म्हणजे अर्थातच सभागृहामध्ये तिथं तुम्ही बघितलं असेल हाऊस मध्ये भाषण त्यांचे असतात, त्यांना या ठिकाणी सगळं काही मिळताना बघितलं। काय वाटतंय कशा पद्धतीने काटेकी टक्कर आहे, ही घरातली लढाई आहे? मला वाटतं की ही जरूर आहे ही जरूर आहे काट्याची टक्कर, ही जरूर आहे काट्याची टक्कर, परंतु अजितदादांनी आणलेली आहे सुप्रिया सुळेंना टक्कर। ही निवडणूक जी आहे या निवडणुकीमध्ये अजितदादांनी आपली पुरी ताकद त्या ठिकाणी मजबूत केलेली आहे आणि एकदा सुप्रिया सुळे या चांगलं भाषण करणारे आहेत, त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे। या शरद पवार यांच्या पुत्री आहेत आणि त्यांनी संसदेमध्ये चांगली भूमिका मांडलेली आहे। आता सुनीत्रा पवार यांना भूमिका मांडण्याची संधी द्यायला हरकत नाही। त्यामुळे बारामतीच्या मतदारांना आपल्याला बारामतीच्या अजितदादांच्या पाठीमागावर उभं राहिलं पाहिजे, महायुतीच्या पाठीमागून उभं राहिलं पाहिजे, नरेंद्र मोदीच्या पाठीमागून उभं राहिलं पाहिजे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे सुनीत्रा पवार हे अत्यंत चांगल्या मताने निवडून येतील। 2014 मध्ये महादेव जानकर त्या ठिकाणी उभे राहिलेले असताना त्यावेळेला 50 ते 60 हजाराच्या मतांनी फक्त सुप्रियाताई निवडून आल्या होत्या। त्यामुळे आता तर या ठिकाणी अजितदादांची ताकद आहे, त्यानंतर भाजपची ताकद आहे, शिवसेनेची ताकद आहे, RPIची ताकद आहे। त्यामुळे मला असं वाटतं की या वेळेला ही लढाई जिंकणं ही आमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे आणि माझा पक्ष जो आहे रिपब्लिकन पक्ष ताकदीनं अजितदादांच्या पाठीमागे सुनीत्रा पाठीमागे उभा आहे आणि दलित मतं जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये सुनीत्रा पवार यांना मिळणार आहे। त्यामुळे त्यांचा विजय नक्की आहे असा मला पूर्णपणे विश्वास आहे। कविता साहेब तुमच्या स्टाईल मध्ये अजितदादांचं गाव आहे काठेवाडी, अजितदादांचं गाव आहे काठेवाडी, म्हणून त्यांची जोरदारपणे चालू आहे पुढे पुढे गाडी। अजितदादांचं गाव आहे काठेवाडी, परंतु अजितदादांची भरधावपणे चाललेली आहे पुढे गाडी, म्हणूनच मी वाढवलेली आहे दाढी, म्हणूनच मी वाढवलेली आहे दाढी आणि या ठिकाणी महायुतीची महाराष्ट्रामध्ये धावणार आहे चालली गाडी।